आज आम्ही यशस्वी महिला सामाजिक संस्थेच्या वतीने 15 ऑगस्ट निमित्त लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे। हे ठिकाण आहे एरवड्यामधील लक्ष्मीनगर गोरक्षनाथ समाज मंदिर। अंगणवाडी 19च्या वतीने आमची अंगणवाडी सेविका आहे, तिने मला फोन केला की ताई तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेता 15 ऑगस्ट निमित्त, तर माझ्या अंगणवाडीतल्या मुलांसाठी तुम्ही काहीतरी वेगळं द्या, म्हणून आज आम्ही चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे। तर या सगळ्यांना मी दाखवते। इथे महिला आलेल्या आहेत, त्यांच्या मुलांना घेऊन आलेल्या आहेत आणि माझी सगळी छोटी बच्ची पार्टी ड्रॉइंग करत आहे। आपण बघू शकता, प्लीज इकडे या। आमच्या महिला बसलेल्या आहेत, त्यांच्या मुलांच्या चित्र काढण्यासाठी मदत करतात आहेत। काही मम्मी बघा त्यांच्या मुलांना चित्र काढण्यासाठी मदत करत आहे। इकडे येऊ शकता, सगळं बच्चा पार्टी पाणी करते त्याला ते काढायला मुलं विचार करतात की काय चित्र काढायचंय। इथे बघा आमचा छोटा बच्चा कसं बसलेला आहे, हे बघा आम्ही काय काढलंय, सुंदर चित्र काढतोय आम्ही। इथे बघा हा काढत नाहीये, हे बघा माझ्या मुलांनी चित्र काढलं पाहिजे, हे मम्मीचं काम सुरू आहे। आपण अंगणवाडी सेविकेशी बोलूया, काय मॅडम सांगू शकते कसा संपर्क केला? माझा संपर्क असा आला की ज्या तशामध्ये रिलेटिव्ह आहेत, मी त्यांना कॉल केला आणि विचारलं की आपण काही कार्यक्रम मुलांसाठी घेऊ शकतो का। त्यांनी कळवलं की हो आता 15 ऑगस्ट पण आलेला आहे जवळ, तर त्या निमित्ताने मुलांचाही उत्साह वाढावा आणि आपल्या वस्तीतल्या महिलांना या म्हणजे सतर्क व्हाव्यात या हिशोबाने त्या आल्या। त्यांनी खूप छान माहिती दिली। अंगणवाडीचं वातावरण खूप छान आणि आनंददायी झालेलं आहे त्यांच्या आगमनामुळं, कारण आता सध्याला हे लाडक्या बहिणीचे फॉर्म चालू आहे, त्यामुळे मुलांना यायला म्हणजे स्कोपच नव्हता, पण या निमित्ताने आज माझ्या अंगणवाडीची खूप गर्दी पण झालेली आहे आणि खूप आनंद वाटतो मला सारिकाताई आल्यामुळे। आज आम्ही ही स्पर्धा ठेवली आहे चित्रकलेची, त्याच्यामध्ये आम्ही 3 नंबर काढणार आहे। जे 8th स्टँडर्डची मुलं आहेत, 5th स्टँडर्ड आहे, ज्युनियर सिनियर के जे आहेत, जी खूप लहान मुलं आहेत, त्या दिवशी आम्ही ड्रेस कॉम्पिटिशन ठेवणार आहे। त्या दिवशी आम्ही महिला बाल कल्याण अंतर्गत सखी बस स्टॉप सेंटरच्या सरिताताई वाडेकर आणि नेहरू युवा केंद्राचे संचालक यशवंत मानखेडकर सर यांना बोलवत आहेत। त्या दिवशी आपण महिलांना महिला बाल कल्याणच्या अंतर्गत जे सखी बस स्टॉप सेंटर चालतं त्याची वेगवेगळी माहिती देणार आहे की कौटुंबिक हिंसा होते, महिला पुरुषांवर अत्याचार करतात, पुरुष महिलांवर करतात, सासू सुनेवर करते, यासाठी आम्ही वेगवेगळ्या इथे माहिती देणार आहे। आणि खरंच वस्तीमध्ये जर लहान मुलांवर मुलींवर अन्याय होत असेल तर त्यासाठी आम्ही वेगवेगळे काउन्सिलिंग इथे करणार आहे। ओके।